आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार। आजच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत। धुळे शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी। बातमी सविस्तर। धुळे शहरातील गुरुदत्त मंदिर मित्रमंडळ जमनागिरी रोड येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। शिवजयंतीचे संस्थापक अध्यक्ष श्री भूषण बागुल यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला। सकाळपासूनच परिसरात शिवभक्तांची मोठी गर्दी उसळली होती। ढोल ताशांच्या गजरात, भगव्या झेंड्यांनी व पताकांनी सजलेल्या वातावरणात आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी धुळे शहर भाजपाचे आमदार अनुपभैया अग्रवाल, माजी सरकारी विधितज्ञ बापूसाहेब जेटी देसले, नगरसेवक प्रदीप बैरागी, दिनेश पोतदार, नगरसेविका पूनमताई शिरसाट, नगरसेवक बंटीभाऊ मासुळे, प्रशांत सावंत सर तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत महेंद्र गवळी यांनी प्रभावी साकार केले। त्यांच्या दमदार उपस्थितीने आणि राजेशाही पेहरावाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले। तसेच रामलल्ला यांच्या वेशभूषेत कुमारी वेदिका जयस्वाल यांनी साकारलेली भूमिका भावपूर्ण ठरली। या दोन्ही सादरीकरणांनी उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची आरती संस्थापक अध्यक्ष श्री भूषणभाऊ बागुल व सौ प्रतिभाताई बागुल यांच्या हस्ते करण्यात आली। आरतीनंतर उपस्थितांनी महाराजांना अभिवादन करून स्वराज्याच्या विचारांचा जागर ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला। आपल्या भाषणात मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, दूरदृष्टी, न्यायनिष्ठा आणि सर्व धर्म समभावाच्या धोरणांचा उल्लेख करत तरुण पिढीने त्यांच्या विचाराचे अनुकरण करावे असे आवाहन केले। समाजात एकोपा, राष्ट्रभक्ती आणि कर्तव्य भावना वाढीस लावण्यासाठी शिवजयंतीसारखे कार्यक्रम प्रेरणादायी ठरतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध नियोजन, उत्साही वातावरण आणि शिवभक्तांचा मोठा सहभाग यामुळे शिवजयंती अविस्मरणीय ठरली। सूर्यप्रकाश जनहित न्यूज ब्युरो रिपोर्ट सुरेश बागुल, धुळे। आज 19 तारखेला गुरुदत्त मंडळाचे भूषण बागुल आणि त्यांच्या सहकार्याने शिवजयंतीचा महोत्सव फारच उत्साहात साजरा केला। त्या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील म्हणजे सम्राटनगर, वैभवनगर, अशोकनगर आणि जवळपासच्या सर्व कॉलनीतील सर्व या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, नंतर भगिनी, त्यानंतर लहान मुलं मुली यांचाही खूप या ठिकाणी चांगला कार्यक्रम झाला। विशेषतः लहान मुलांचा जो कार्यक्रम झाला तो खूपच आकर्षक झाला। त्यांची भाषणं, त्यानंतर त्यांचं स्टेजवरचं कार्यक्रम हे खूपच मनोवेधक झालं। या ठिकाणी भूषण बागुल आणि त्यांच्या सहकार्याने या वर्षाला जो हा कार्यक्रम केला आणि त्याला आपले जे आहे डेअरीचे संचालक कचवे भाऊसाहेब रावसाहेब त्यांनी मोठं सहकार्य केलेलं आहे। या भागातल्या सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे आणि यापुढे आणखी दरवर्षाला पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त भव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल अशी खात्री आहे। आणि या ठिकाणी असलेले भूषण बागुल आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना आमचं सर्व प्रकारचं सहकार्य यापुढे राहणार आहे। त्यांनी कुठल्या प्रकारचं संकोच बाळगू नये। आम्हाला जे काही आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।